टोमॅटोचं हब असलेल्या जुन्नर तालुक्याच्या मढ परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय। त्यामुळे टोमॅटोच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। यामध्ये शेतकऱ्याचं लाखोंचं आर्थिक नुकसान झालंय। हातातोंडा अशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झालाय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। रणरणत्या उन्हात शेतात घाम गाळून केलेली मेहनत अक्षरशः पाण्यात गेली। जुन्नरच्या मड पारगाव परिसराला गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। मी सध्या टोमॅटोच्या शेतात आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता काय परिस्थिती आहे। गारपिटीचा जोरदार तडाखा या परिसराला बसला आणि या गारपिटीच्या अवकाळी पावसाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं। टोमॅटोची ही परिस्थिती पाहू शकता कशा पद्धतीने अक्षरशः गारपिटीच्या तडाख्याने कवळे टोमॅटो हे शेतातच तुटून पडलेले आहेत। तर या टोमॅटोच्या शेताची आपण परिस्थिती पाहिली तर शेंडे सुद्धा तुटलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला रडायला मोलकरी भेटायचं नाही अशातली गत झाली। कालची परिस्थिती बघायची तर पद्धत काही माणसाला वाटत आणि त्या मालाला तर पगुशी वाटत नाही पार असं झालंय। एवढं कष्ट दुनियादारी करून पारून तानाचं मोलाची माणसं पण घेऊन हे करून एवढा बाग उभा केलेले आहेत आणि एवढं कांदा मिरच्या बिरच्या सगळ्याच नुकसान झालेले। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या धानोऱ्यात उघड्या जागेवर साठवलेल्या 300 क्विंटल मक्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं। त्यामुळे व्यापाऱ्याचं तब्बल 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मक्याचा माल ट्रकमधून कंपनीत रवाना केला जाणार होता, मात्र त्यापूर्वीच अवकाळी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण मका भिजल्यानं त्याचं नुकसान झालंय। त्यामुळे शासनानं याची सुद्धा नुकसान म्हणून दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि या संदर्भात व्यापाऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसाचा फटका जो आहे शेतकरी तसंच खाजगी व्यापाऱ्यांना देखील पडलेला आहे। मी जळगाव जिल्ह्यातील धानोरा या गावामध्ये आहे आणि याच ठिकाणी बघू शकता मोठा मका जो होता साठवून ठेवण्यात आलेला होता आणि काल गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे मका जो आहे होत्याचा हा नव्हताचा झालेला पाहायला मिळत आहे। संपूर्ण मक्याला हे जे आहे हे पिकामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि हा संपूर्ण पिवळा मका जो आहे हा काळपट झालेला आहे। यामुळे शेतकरी सहित व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका मिळालेला आहे। संपूर्ण हे दृश्य बघू शकतात तर मोठे याच ठिकाणी टनमध्ये हा मका आहे। साधारण काय किती टन आहे, कितीचं नुकसान झालं या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या। दादा काय सांगणार, किती टन हा मका होता? काल गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, किती नुकसान? 250 ते 300 टन मका मी या 2 दिवसामध्ये खरेदी केलेला आहे आणि संध्याकाळी हा मका लोड होतो। त्याच्या अगोदर गारपीट आणि पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे माझं सर्व नुकसान होऊन गेलेलं आहे। मी आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कसे या विवंचनेमध्ये आहे, तरी सरकारने मला नुकसान भरपाई द्यावी ही मी विनंती करतो। कितीचं नुकसान? जवळजवळ 50 ते 60 लाखाचा मका खराब झालेला आहे माझा। कशामुळे? गारपीट आणि पाऊसमुळे। काल झालेल्या गारपीटमुळं या खाजगी व्यापाऱ्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने शासन शेतकऱ्यांना मदत करतात तशीच मदत या व्यापाऱ्याला देखील मिळावी अशीच मागणी या व्यापारी वर्गाकडून केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।